नागपूरसह परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। मान्सून पूर्व पावसामुळे नागपूरच्या तापमानात मोठी घट झालेली आहे। जे नागपूरकर 44-45 अंश सेल्सिअसमध्ये अक्षरशः होरपळत होते त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं कालही पाऊस आला, आजही पाऊस आला, त्यामुळे पुढचे काही दिवस पाऊस आला तर खरीपाच्या पेरणींनाही गती मिळणार आहे। या पावसाचा नागपूरकरांना मोठा दिलासा आहे। श्री भाऊ काय सांगणार? खूप उकाडा होता, आता पाऊस येतोय, गारवा आहे। अक्षरशः म्हणजे अशी परिस्थिती होती मागील 15-20 दिवसामध्ये की अक्षरशः म्हणजे रोड रस्ते हे सुनसान दिसायचे। दिवसाला असं वाटायचं की नेमकं कर्फ्यूची परिस्थिती या पूर्ण नागपूरमध्ये होतं। म्हणजे हे तापमान यावेळेचं इतकं भयंकर झालेलं आहे। पण हा पहिला पाऊस नागपुरात जेणेकरून सर्वसामान्य लोकांना खूप हिताचा ठरलेला असून इतकं थोडं थंडफार झालेलं आहे आणि जो कुठला एक वातावरणाचा जो मोठा पार्ट होता तो आता तब्दील झालेला आहे या पावसामुळे। हा पाऊस असाच कमीत कमी 2-3 दिवस जर नागपुरात असला तर तापमानामध्ये खूप कमीपणा होईल आणि जेणेकरून सगळ्या लोकांना राहत मिळेल। नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो सर्वसामान्य नागपूरकरांच्या व्यावसायिकांच्या या प्रतिक्रिया आहे की जे वाढलेलं तापमान होतं त्यातून मोठा दिलासा या पावसामुळे मिळणार आहे। रिमझिम पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे आणि या पावसाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तापमानात घट झाली, दुसरं म्हणजे खरीपाच्या पेरण्यांनाही गती येणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।